स्वातंत्र्यपूर्व काळी इचलकरंजी हे छोटंसं गाव होतं. आज या नगरीचा कायापालट होऊन महानगरपालिका झाली. विविध राज्यातून व्यापारी कर्मचारी या शहराकडे येऊ लागले आणि स्थिरस्थावर झाले. प्रकाश अण्णा आवाडे आमदार म्हणून निवडून आले, मंत्री झाले. आपल्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी या नगरीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आज त्यांचे सुपुत्र आमदार राहुल आवाडे हे 2024ला आमदार म्हणून निवडून आले. इचलकरंजी महानगरीच्या विविध समस्या आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी सोडविल्या, अनेक योजना राबविल्या. आता होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून आमदार डॉक्टर राहुल आवाडे व सर्व महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहेत. इचलकरंजी महानगरीला पाण्याचा प्रश्न भेडसावत होता आणि त्यासाठीच आमदार राहुल आवाडे यांनी विशेष लक्ष दिले आहे. नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 6 जलकुंभ बांधण्यासाठी 31 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले असून या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे. गावात स्वखर्चातून जेवढे बोर मारलेले आहेत त्या सर्व बोरमध्ये आता मोटर बसवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे सर्व बोर कार्यान्वित होतील, ज्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होईल. स्वखर्चातून सुमारे 350 ते 400 आणि 200 ते 250 इतक्या बोरची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून या कामामुळे गावातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर उद्योग नगरी म्हणून इचलकरंजी महानगरपालिका ओळखली जाते. या वस्त्रोद्योगाची अडीअडचणी सोडवण्यासाठी खास करून विजेच्या सवलतीच्या बाबतीत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे व आमदार डॉक्टर राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील राहिले. आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी साध्या यंत्रमागासाठी 1 रुपया व ऑटोलूमसाठी 75 पैसे वीज बिलात सूट देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मलाबादे चौकात व्हावा यासाठी जनतेच्या मागणीनुसार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या बरोबर आमदार राहुल आवाडे हेही आग्रही होते. यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नुसतीच भेट घेतली नाही तर त्यांना त्याचे महत्त्व पटवून त्यांच्याकडून मंजुरीसाठी तगादा लावला आणि त्याचा निर्णयही झाला. मलाबादे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि याचे श्रेय छत्रपती शंभू प्रेमींच्या बरोबरच प्रकाश अण्णा आवाडे व राहुल आवाडे यांना जाते. इचलकरंजी व परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते, ज्यामुळे रात्री महिलांना घराबाहेर पडणं कठीण होत होतं. या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रकाश अण्णा आवाडे आणि राहुल आवाडे यांनी विविध ठिकाणी सोलर पथदिवे बसवण्याचा निर्णय घेतला व राज्य शासनाकडून हायमास्ट सोलरसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विविध ठिकाणी 80 व स्वखर्चातून 10 हायमास्ट सोलर बसवले. विविध सहकारी साखर कारखाने, सुतीगिरण्या, औद्योगिक व्यवसाय यामुळे दळणवळणासाठी पक्के रस्ते असणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 59 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि सगळीकडे पक्के रस्ते बांधण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण व हा रस्ता उत्तम दर्जाचा करण्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच त्याचे काम चालू होत आहे. पंचगंगा नदी पलीकडे जो यशोदा पूल आहे, ज्या पुलाखाली पाईप्स टाकलेल्या होत्या, पुराचे पाणी आले की पाण्याबरोबर वाहून येणारा पालापाचोळा, झाडाच्या फांद्या हे सगळं वाहून यायचे आणि पाईपात तुंबून राहायचे. त्यामुळे पाणीही गतीने निघून जायचे नाही. बॅकवॉटरमुळे अलीकडे नागरिकांच्या घराघरात पाणी शिरायचे. काही शेतीचा भाग पूर ओसरेपर्यंत पाण्याखालीच राहायचे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही अमाप नुकसान व्हायचे. म्हणूनच यशोदा पुलासाठी उंची वाढवून त्याचे तातडीने बांधकाम व्हायला हवे व त्यासाठी पाईप्स काढून पुलाखालून कोणत्याही अडचणीशिवाय पाणी वाहून जायला हवे, यासाठीच 7 कोटी रुपये निधी मिळवून त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सातत्याने पाठपुराव्यामुळे होणारे नुकसान थांबले आहे. इचलकरंजी शहराची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी ही श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे. आज या नदीघाटाच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाची अत्यंतिक गरज आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीघाट विकसित करण्याच्या कामाला निधी मंजूर करून आणला.
नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण, भाविकांसाठी अधिक सोयी आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षक स्थळ म्हणून पंचगंगा नदीकाठाची ओळख निर्माण होईल। रवींद्रनाथ टागोर वाचनालयामध्ये आज अभ्यासासाठी मोठ्या संख्येने मुली येतात। आज ते विविध उच्च पदावर कार्यरत आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही जागा अपुरी पडत होती आणि ही गरज ओळखून माननीय आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांनी वाचनालयासाठी 2 मजली इमारत बांधकाम व आवश्यक सोयी सुविधांसाठी निधी मंजूर करून आणला। सध्या या कामाला गती मिळाली असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत व सुसज्ज वाचनालय उपलब्ध होणार आहे। इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकास शिवतीर्थ मध्यवर्ती बस स्थानक असे नाव द्यावे यासाठी बस स्थानकावर प्रकाश अण्णा व डॉक्टर राहुल आवाडे व कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलन केलं। अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेऊन लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले। त्याचा पाठपुरावा करून बस स्थानकास शिवतीर्थ बस स्थानक असे नाव देण्यास भाग पाडले। इचलकरंजी बस स्टँड हे खूप जुने झाले होते। मोडकळीस आलेल्या एसटी स्टँडचे आधुनिकीकरण करण्यासाठी राहुल आवाडे हे सतत प्रयत्नशील राहिले। 6 कोटी 18 लाख रुपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे एसटी स्टँडचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे। इचलकरंजीला पंचगंगा नदीतून जॅकवेल मधून पाणी पुरवठा करणारी पाण्याची दाब नलिका अनेक वर्षे बदलली नव्हती। या दाब नलिकेवर पाण्याचा दाब वाढू लागला, त्यामुळे ही नलिका बदलणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन माननीय आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इथं 5 कोटी रकमेची पंचगंगा जॅकवेल कडून येणारी ही पाण्याची दाब नलिका बदलण्याचे काम आता पूर्ण होत आहे। गावच्या विस्ताराबरोबरच लोकसंख्याही वाढू लागल्यामुळे पाण्याचाही वापर वाढू लागला, त्यामुळे जुन्या गटारी कचरा आणि सांडपाण्यामुळे तुंबल्या जायच्या। त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांनी नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 488 कोटी 67 लाख रुपयांच्या भूमिगत गटारींसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला आणि या गटारीमुळे आरोग्याबरोबरच पाण्याचा निचराही योग्य रीतीने होणार आहे। तसेच गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत होती, त्यामुळे मोठ्या गटारी बांधून पाणी वाहते ठेवल्यामुळे दुर्गंधित पाण्यापासून होणाऱ्या रोगराईला आळा बसला। यापूर्वी सांडपाणी विविध मार्गांनी नदीच्या प्रवाहात मिसळत असे, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असे। यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी 19.5 MLD क्षमतेच्या 97 कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचं महत्त्व पटवून दिलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कामाला मंजुरी दिल्याने गतीने काम सुद्धा पूर्ण झाले। इचलकरंजी महानगरीतल्या सर्वसामान्य माणसाला एखाद्या मोठ्या आजारासाठी येथे सुविधा नसल्यामुळे सांगली, कोल्हापूर अशा मोठ्या महानगरात जायला लागायचे आणि यासाठीच माननीय प्रकाश अण्णा आवाडे आणि राहुलजी आवाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली। त्यांच्या अथक प्रयत्नामुळे इमारत दुरुस्तीसाठी 13 कोटी 35 लाख आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसाठी 4 कोटी 92 लाख असा एकूण 18 कोटी 27 लाख रुपयांचा निधी आणि जिल्हा नियोजन समितीकडून 1.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। कोरोना आणि महामारीच्या कठीण काळात रुग्णालयाने तातडीने सुविधा उभ्या केल्या। प्रकाश अण्णा आवाडे आणि राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने 6000 लिटर क्षमतेची ऑक्सिजन जम्बो टॉकी, हाय फ्लो ऑक्सिजन उपकरणे आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली। यासोबत कोविड सेंटर उभे करण्यात आले, ज्यामध्ये 20 ICU बेड आणि 75 कोरोना वार्ड बेड आणि 120 जनरल बेडसह ऑक्सिजन सुविधा तयार करण्यात आल्या होत्या। कोरोना महामारीत प्रकाश अण्णा आणि राहुल आवाडे यांनी निस्वार्थ सेवाभावाने रुग्णांची काळजी घेतली। गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर चेंबर उभारून 20 ट्रॅक्टरद्वारे इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरात औषध फवारणी केली। लॉकडाऊनच्या काळात दररोज 8000 गरजू गरिबांना अन्न पुरवण्याचे कार्यही त्यांनी केले। राहुल आवाडे यांच्या प्रस्तावानुसार कोरोनामध्ये काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषद स्थायी समितीने घेतला। स्वतः कोरोना संक्रमित झाल्यानंतर देखील बरे होताच दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा कामाला लागले। जवाहर सहकारी साखर कारखान्यामध्ये दैनंदिन 125 जम्बो सिलेंडर भरतील इतके ऑक्सिजनचं उत्पादन केलं गेलं। सर्वसामान्यांना मोफत औषधोपचार मिळावे, येणाऱ्या रुग्णांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी
यासाठी आमदार डॉक्टर राहुल लावाडे हे सातत्याने लक्ष घालून सर्वसामान्य लोकांना उत्तम सेवा कशी देता येईल हे पाहत असतात। इथं शासकीय नर्सिंग कॉलेज व्हावं आणि त्या निमित्ताने नर्सिंग कर्मचारी उपलब्ध व्हावेत, तसेच सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी यासाठी आमदार राहुल लावाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले। पंचगंगेच्या पुरामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते। अशा वेळी स्वतः कार्यकर्त्यांसह राहुल लावाडे हे पाण्यात उतरून नागरिकांना योग्य ठिकाणी नेऊन त्यांची व्यवस्था करत होते। त्यांची राहण्याची सोय केली। पुरामध्ये मुख्या जनावरांचे खूपच हाल झाले होते। त्या मुख्या जनावरांना जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी उभा ऊस तोडून त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था केली। जीवनावश्यक किट वाटपाचे नियोजन करून ते सर्व पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले। पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राहुल लावाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह स्वतः त्या प्रत्यक्षात जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली आणि अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने शक्य होईल तितकी मदत मिळवून दिली। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशन हे नवीन पोलीस स्टेशन उभे करावे लागले। या पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र मालकी हक्काची जागा असावी यासाठी शहापूर इचलकरंजी इथं नव्याने गृह विभागामार्फत पोलीस स्टेशन बांधण्यात आले। निराधारांना आधार मिळावा आणि त्यांना थोडा आर्थिक हातभार लागावा यासाठी शासनाने चालू केलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 4000हून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले। त्या मंजूर पत्रांचे वाटप झाले आहे। इचलकरंजी ही उद्योग नगरी आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही भरपूर। कर्मचाऱ्यांना सर्वंकष स्वतःचा विकास करता यावा यासाठी कामगारांसाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आमदार राहुल लावाडे हे जागरूकतेने काम करीत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून 7000हून अधिक बांधकाम कामगारांना भांडी आणि इतर साहित्य मंजूर झाले असून त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते वाटपही करण्यात आले। शहापूरमधील दुर्गा मातेच्या मंदिरासमोरील जे जुने व जीर्ण झालेले सभामंडप होते ते आता काढून टाकण्यात येत आहे। त्या ठिकाणी भक्कम आणि सुरक्षित असे कॉन्क्रीट आणि आरसीसी बांधकाम करण्यात येणार आहे। कांजळफाट समाजासाठी 50 लाख रुपये खर्चाचा भक्कम सभामंडप बांधण्याचे काम सध्या सुरू आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण होणार असून समाजाच्या कार्यक्रमांसाठी एक सुबक, सुरक्षित आणि सोयीस्कर सभामंडप उपलब्ध होईल। गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ इचलकरंजी फेस्टिवल गणेश चतुर्थीच्या काळात श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात भव्यतेने साजरा केला जातो। कलाकारांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी प्रकाश राणांच्या नेतृत्वाखाली हा फेस्टिवल सुरू झाला। इचलकरंजीकरांना या निमित्ताने लाभलेली ही पर्वणीच होय। महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे। विविध सण उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात। प्रकाश आवाडे आणि राहुल लावाडे यांनी पुढाकार घेऊन न भूतो न भविष्यती असा पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दहीहंडी उत्सव सलग 3 वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इचलकरंजी नगरीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल लावाडे, माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब, माजी आमदार अशोकरावजी जांभळे साहेब, सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा माने साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखालील महायुतीच्या सर्व उमेदवारांना इचलकरंजीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। प्रगतीचा मार्ग खरा।